मराठीचा झाला, हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा. ते झाल्यावर मग पाहिलं अजित पवारांनी मराठी बाणा दाखवलाय. इथं आधी मराठी चालते हिंदी नंतर असं म्हणत अजित पवारांनी मराठीवरचं प्रेम दाखवून दिलंय. तर मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनाही अजित पवारांनी चांगलंच खडसावलंय. इथं राहणाऱ्यांनी पण त्यांना जर यदा कदाचित मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी सांगावं, हम महाराष्ट्र में रह रहे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता, लेकिन हम मराठी का आदर करते हैं. हमारी भाषा हिंदी है या अंग्रेजी है, लेकिन हम सीखने की ज़रूर कोशिश करेंगे. इतना बोला ना, कुछ को गड़बड़ होने वाली नहीं है. लेकिन कभी कभी कोई रिएक्ट होता है, नहीं नहीं मैं नहीं बोलने वाला, ऐसा नहीं चलता. खरं तर राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतरही मराठी विरुद्ध हिंदी वाद कायम आहे. याच भाषिक वादाच्या आगीत मराठी द्वेषी परप्रांतीयांकडून तेल ओतलं जातंय. मात्र राज्यात मातृभाषेला सर्वोच्च प्राधान्य असा मराठी बाणा अजित पवारांनी धारण केलाय. तर याआधीही अजित पवारांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाला उघडपणे विरोध करून मराठी बाणा दाखवलाय. मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. 5वी पासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठीच त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही. राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय घेण्याबाबत सरकार आग्रही असताना अजित पवारांचा मराठी बाणा चर्चेचा विषय बनलाय. त्यामुळे पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय झाल्यास अजित पवार असाच मराठी बाणा दाखवून सरकारच्याच निर्णयाला उघडपणे विरोध करणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.